ठीक आहे. आवाज येतोय ना? चेक करावं. येतोय ना? स्क्रीन रेकॉर्ड आवाज काही गरज नाही समजा, कारण ते फक्त सत्यम साठी लागतं. ठीक आहे. स्क्रीन शेअर झाली. आता काय करायचं आपल्याला, डेटा एंट्री करतो आपण, बरोबर? तर डेटा एंट्री करत असताना आता या ठिकाणी काय करतो, समजा हेडिंग्स दिलेलं आहे, सिरियल नंबर असेल, त्याच्यानंतर नेम. मग इथं आपण सिरियल नंबर एंटर करतो आणि त्याच्यानंतर नेम. ठीक आहे. ते आपल्याला काय पाहिजे, एका फॉर्म मध्ये, म्हणजे फॉर्म टाईप मध्ये फॉर्मॅट पाहिजे, जिथं टाईप केलं की तो ऑटोमॅटिक कॉलम वाईज किंवा कुठल्या ज्या शीटला तुम्ही लिंक देताय त्या शीट मध्ये काय झालं पाहिजे, कॉलम रो मध्ये डेटा ऍडजस्ट झाला पाहिजे. म्हणजे आपण एका फॉर्म मध्ये डिझाईन करतो त्याला. ठीक आहे. आणि सबमिट करतो, सेव्ह करतो. ठीक आहे. त्यानंतर काय, तो ऑटोमॅटिक जसं की आपण टायपिंग डेटा एंट्री करतो त्या टाईप फॉर्मॅट मध्ये डेटा सेव्ह झाला पाहिजे. ठीक आहे. मग फर्स्ट शीट जी आहे तिथं तुम्हाला फॉर्म डिझाईन करावा लागतो. ठीक आहे. फॉर्म डिझाईन करायचं. मग समजा आपण काय करूया इथं, ब्राईडच्या नावाने फर्स्ट आय डी, एम्प्लॉई आय डी. ठीक आहे. कॅप्स लॉक ऑन, एम्प्लॉई आय डी. त्याच्यानंतर फुल नेम किंवा नेम केलं तरी चालतंय. गॅप देऊ एक, म्हणजे चांगलं दिसेल. एक एक ह्याचा गॅप दिला. नेम, बरोबर. त्याच्यानंतर काय असतं, मोबाईल नंबर, आणखीन ईमेल ॲड्रेस, ईमेल आय डी. स्कूलचं आहे समजा, ठीक आहे. डिपार्टमेंट, एम्प्लॉय डिपार्टमेंट, अजून सिटी, ॲड्रेस म्हणजे सिटीच पकडू. बस झालं एवढं. नाही, आपल्याकडे एकच आहे सध्याला. ठीक आहे. सिटी झालं. आता यानंतर काय, इथं आपल्याला डिझाईन करायचं आहे. हा थोडा फॉर्म टाईप वाटला पाहिजे. मग इथे हेडिंग दिलं, याला मर्ज केलं, मर्ज अँड सेंटर. ठीक आहे. थोडी साईज वाढवली, एक फॉर्म टाईप करतोय आपण इथं असं. मग समजा इथं काय केलं, नाव दिलं सॉफ्ट ग्रिड, कॅप्स लॉक आहे, इन्फो प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. येत नाही आता, आलं का? ठीक आहे. तर या ठिकाणी याला सेंटर केलं, बोल्ड केलं, थोडी साईज वाढवली आणि इथे ऍड केला कॉलम. इथं बॉर्डर, थिंक बॉर्डर क्रिएट केली या ठिकाणी, दिसलं पाहिजे. यालाच कॉपी काय केलं आपण इथं, याच्या पुढं. आणि हा तेवढाच एरिया सिलेक्ट करायचा आणि याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा. खूप डार्क पण नको. ठीक आहे. लाईट कलर दिला. हे सिलेक्ट करायचं, कंट्रोलने मल्टिपल सिलेक्ट होतं. फर्स्ट, पूर्ण इनपुट बॉक्स आहे आपले, याला व्हाईटच ठेवायचं. ठीक आहे. इथं जे टाईप करेल ते काय झालं पाहिजे, ब्लॅक. म्हणून ते ब्लॅक सिलेक्ट केलं. आता बाजूला क्लिक करा. आता याला क्लिक केलं, कंट्रोल, याचा बॅकग्राऊंड समजा आपण ब्लॅक केला तेवढा, आणि टेक्स्ट काय करायला लागेल मग, व्हाईट.
ठीक आहे, दिसतंय. तर ते साईज वाढवायला पाहिजे, बोल्ड केले ना, नाही केले. ठीक आहे, याला परत सिलेक्ट आणि बोल्ड. ठीक आहे, सॉफ्ट ग्रीड एवढं सिलेक्ट केलं, याचा थोडा वेगळा कलर करू. Yes. एक फॉर्म वाटतोय ना, तर थोडा फॉर्म फॉर्म टाईप मध्ये तो डिझाईन करून घ्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर इन्सर्ट मध्ये इथून एक बटन आपल्याला करायचं सेव्ह साठी. ठीक आहे, सबमिट झालं पाहिजे थोडक्यात. शेप्स मध्ये गेलं, शेप्स मध्ये कुठल्या टाईपचा एक बटन तुम्ही इथं घेऊ शकता. हे असं, याला थोडंसं ऍडजस्ट करा. याला राईट क्लिक करून एडिट टेक्स्ट, सबमिट. ठीक आहे, सेंटर पाहिजे असं सेंटर टेक्स्ट, जसं आपण वर्डला टेक्स्टला करतो तसंच सेम. फॉर्मॅटिंग मध्ये गेलं तर ह्याचं डिझाईन पण आहे, कोणत्या डिझाईन मध्ये पाहिजे तुम्ही. हो, एकदा बाजूला क्लिक करा, परत सिलेक्ट करा. आता बघा, म्हटलं टेक्स्टचा कलर पण काय होतो, चेंज होतो, म्हणजे कुठल्या कलर मध्ये पाहिजे ते. Yes. दिसला, इथून त्याचा बटनचा पण कलर चेंज करता येतो. ठीक आहे, असं केलं. हम्म. आता इथं इन्फॉर्मेशन टाईप करून ठेवायची. ठीक आहे, आडनाव काय, हा, त्याच्या सॉरी इथं नाव आहे, इथं एम्प्लॉय आयडी सॉफ्ट ग्रीड डॅश 1023. ठीक आहे. हम्म, डब्ल्यू कुठे, हा, इथं काय करायचं, त्याच्या उलटच आहे की. असं राहिलं का ना, असं राहिलं का, एकच आहे. ठीक आहे, नंबर दिला, त्याच्यानंतर मेल आयडी. मेल आयडी कधी स्मॉल असते. त्याच्यानंतर डिपार्टमेंट. ठीक आहे, केलं इन्फॉर्मेशन फिल. आता हा गॅप जो आहे तो नाही पाहिजे आपल्याला, बरोबर. हा गॅप काय रिमूव्ह करायला लागेल. ठीक आहे, मग त्यासाठी काय करायचं, इथून जो डेटा आहे, आता याला जर मी कॉपी पेस्ट केलं. ठीक आहे, कॉपी पेस्ट करायचं या फाईल मध्ये, राईट क्लिक, पेस्ट स्पेशल आणि ट्रान्सपोज. आलं, पण तो काय होतो, गॅप देतो मध्ये, बरोबर. ठीक आहे, याला काय करायला, मायनस. ह्या जो गॅप आहे तो काय करायचा इथं. आता इथं डेटा सेव्ह झाला पाहिजे आपला. यस, सबमिट केले, कुठं डेटा आला पाहिजे, सेकंड नंबरच्या शीट वरती. अल्ट सॉरी कंट्रोल ए, अल्ट ओ सी ए, फिट होत होते. नंतर करूया. आलं हेडिंग, त्याच्यानंतर इथे यायचं परत. आता हा इन्फॉर्मेशन जे भरले ते पण तसेच आहे, पण याला असं कॉपी नाही करू शकत आपण. सो इथं यायचं इज इक्वल टू, पहिल्यांदा हे घ्यायचं, एम्प्लॉय आय डी इज इक्वल टू नेम, एका लाईन मध्ये आलं पाहिजे, इज इक्वल टू मोबाईल नंबर, इज इक्वल टू मेल आय डी, इज इक्वल टू डिपार्टमेंट, इज इक्वल टू सिटी. आलं, एका लाईन मध्ये घेतलं आपण इथं. म्हणजे इथं जे काही चेंज करताय ते इथं पण होतंय. आता समजा आपण नाव चेंज केलं, योगेश थोरात. बरोबर, आलं का नाव, चेंज झालं. ठीक आहे, असं म्हणजे ही लिंक दिली, इज इक्वल टू फक्त लिंक द्यायची. इज इक्वल टू कुठल्या सेल मध्ये व्हॅल्यू पाहिजे ते
डायरेक्ट एंटर म्हणजे ते ऍज इट इज थोडं कॉपी पेस्ट सारखंच आहे. इज इक्वल टूचा अर्थ म्हणजे काय की तिथून आपण डेटा ऍज इट इज कॉपी करून दुसऱ्या सेलमध्ये घेतो. म्हणजे तिथं चेंज केलं तरी इथं चेंज झालं पाहिजे. ठीक आहे. ही प्रोसेस केली आपण. आता काय करायचं, रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं. ठीक आहे. डेव्हलपर टॅब मध्ये गेलं. डेव्हलपर टॅब मध्ये गेल्यानंतर मायक्रो रेकॉर्ड केलं. ठीक आहे. एक नंबरचा रेकॉर्ड. ठीक. रेकॉर्डिंग स्टार्ट झाले आता. मग हा जो डेटा आहे तो काय करायचा, कॉपी. जांभळ्या देऊ नका. ठीक आहे. कॉपी करा. कॉपी केल्यानंतर काय करायचं, सेकंड नंबरच्या शीट वरती. ठीक आहे. बघा काय काय होतं. फर्स्ट हे पहिलं रेडीमेड केलं सगळं. मायक्रो आत्ता स्टार्ट केलं आपण. पहिल्यांदा डिझाईन केलं, इज इक्वल टू लिंक दिली, आणि त्याच्यानंतर काय करतो आपण, त्याला मायक्रो रेकॉर्ड केलं आणि कॉपी. रेकॉर्डिंग स्टार्ट करून कॉपी केलं. आता काय करायचं, सेकंड नंबर शीट जिथं आपल्याला डेटा सेव्ह झाला पाहिजे. लिंक कुठे देतोय, सेकंड वर. मग सिटीच्या पुढचा जो कॉलम आहे, शेवटचा जिथं तुमची डेटा एंट्री शेवट आहे, तिथं थांबायचं. त्याच्यानंतर कंट्रोल प्रेस करून ॲरो की आहे डाऊन, ती डाऊन की प्रेस करायची. एकदम शेवटी येतात तुम्ही आले. त्याच्यानंतर कंट्रोल प्रेस करून या साईडला यायचं, लेफ्टला यायचं. त्याच्यानंतर टॉपला जायचं, पण गेले टॉपला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, इथं आल्यानंतर हा जो ऑप्शन आहे का, यूज रिलेटिव्ह रेफरन्स वाला, फक्त ऑन करायचा. केला. आणि इथं क्लिक करायचं. इथं केलं क्लिक. त्याच्या खाली एम्प्लॉय आयडीच्या खाली, आणि लगेच बंद करून टाकायचं रेफरन्स. वरती येऊन थांबला होता ना आपला कर्सर नावावरती, तर यूज रेफरन्सनं काय केलं आपण, त्याला खाली दाखवलं. इथून सुरू करायचं आणि याला परत बंद करून टाकायचं रिलेटिव्ह रेफरन्सला. केलं बंद. आता कॉपी केलेला जो पार्ट आहे तो इथं पेस्ट स्पेशल मध्ये जाऊन काय करायचं, ट्रान्सपोर्ट. व्हॅल्यू सोबत करायचं. व्हॅल्यू फॉर्म्युला पण निघाला पाहिजे. व्हॅल्यू आणि ट्रान्सपोर्ट दोन्ही एकदाच ऑन करायचे आणि ओके करायचे. ठीक आहे. आणि याच्या पुढं क्लिक करून ठेवायचं. कम्प्लीट झालं, ठेवलं. परत यायचं शीट 1 वरती, आणि याला कंट्रोलने सिलेक्ट करून घ्यायचं हे सगळं डेटा. रेकॉर्डिंग चालूच आहे अजून. ठीक आहे. सिलेक्ट केलं आणि डिलीट केलं, आणि एम्प्लॉय आयडी जिथं स्टार्ट होते त्या तिथं क्लिक करून ठेवायचं. क्लिअर, पूर्ण क्लीन केलं आपण. क्लीन करून कुठं क्लिक केलं, एम्प्लॉई आयडी वरती. नाही, डिलीट केलं. डिलीट डेटा डिलीट केला सिलेक्ट करून, आणि एम्प्लॉई आयडी जिथं जिथं सुरुवात आहे आपली त्याच्यावरती जाऊन थांबायचं, आणि रेकॉर्डिंग काय करायचं, स्टॉप. झालं रेकॉर्डिंग स्टॉप. आता जी रेकॉर्डिंग झाली या बटनला क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं. असाइन मायक्रोचं ऑप्शन असतं. हा बटनची रेकॉर्डिंग कुणाला सेव्ह करायची, बटनला देऊन टाकायची. म्हणजे बटन क्लिक केलं की तो मायक्रो रन झाला पाहिजे. काय केलं आपण त्याला, राईट क्लिक, असाइन मायक्रो. मायक्रो जे रेकॉर्ड केले, भरपूर मायक्रो असतात तिथं लिस्ट. आपल्याला कोणाची ऍक्शन त्याला द्यायचंय ते सिलेक्ट करायचं. आता एक म्हणून एकच दिसतोय, भरपूर पण असू शकतात. मग मायक्रो 1 ओके झालं. आता काय करायचं, दुसरा रेकॉर्डिंग हा सुरू करायचा. ठीक आहे. एम्प्लॉय आयडी दिलं SG, त्याच्यानंतर नाव दिलं, विचार नाव सोपं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर दिला. त्याच्यानंतर ईमेल आयडी. ठीक आहे. gmail.com. डिपार्टमेंट IT मुंबई. ठीक आहे. सिलेक्ट केलं. आता काय करायचं, सबमिट. आलं. आता हे तुम्हाला करायचं.